हॅलो नमस्कार, खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बघतोय आईस्क्रीम घरी कसं बनवायचं एकदम सोप्या पद्धतीनं. हे आईस्क्रीम बनवण्यासाठी आपण अजिबात साखरेचा वापर केलेला नाही, कॉर्नफ्लॉवर वापरलं नाही, कस्टर्ड पावडर किंवा क्रीम देखील वापरलेली नाही, तर फक्त दुधापासून आणखी एका पदार्थापासून हे आईस्क्रीम बनवलेलं आहे. पण हे आईस्क्रीम अगदी विकतच्या आईस्क्रीमपेक्षाही मस्त टेस्टी लागतं, तर नक्की ट्राय करून बघा. ही आईस्क्रीम बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे, कमी साहित्यामध्ये तयार होते, पण जे बाहेरचं आईस्क्रीम असतं त्यापेक्षाही टेस्टी हे आईस्क्रीम तयार होतं. नक्की ट्राय करून बघा. चला तर बघूया हे आईस्क्रीम कसं बनवायचं ते. हे आईस्क्रीम बनवण्यासाठी इथं मी एका पॅनमध्ये अर्धा लिटर दूध घेते. हे दूध गरम करून थंड केलेलं आहे, म्हणूनच हे दूध साईसह मी इथं घेतलेलं आहे आणि त्यामुळंच आपलं हे आईस्क्रीम एकदम क्रीमी असं तयार होईल. तर आता या दुधाला चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि हे दूध जास्त आटवत बसायची गरज नाही. फक्त एक 20 ते 25% दूध कमी झालं, थोडंसं आटलं की लगेच आपण आईस्क्रीम करायला घ्यायचं. तर बघा दुधाला उकळी येते. उकळी यायला लागली दुधाला की वरचेवर याप्रमाणे सतत त्याला ढवळत राहायचं. 1-2 मिनिटानंतर ढवळत राहायचं आणि जे दूध बाजूला चिकटतं, जी साय बाजूला चिकटते या भांड्याला, ती प्रत्येक वेळी काढून या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आणि या पद्धतीनं सतत त्याला ढवळत राहायचं. 1-2 मिनटं, 1-2 मिनिटानंतर सतत त्याला ढवळत राहायचं. त्यामुळं दूध चांगलं आटतं, एकसारखं त्याचं क्रीमी टेक्स्चर येतं आणि तळाला ते लागणार देखील नाही. तर या पद्धतीनं 1-2 मिनिटानंतर सतत त्याला ढवळत राहायचं. आता हे दूध आपलं चांगलं दाटसर होतंय. एक 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. आता गॅसची फ्लेम मी पूर्ण कमी करते आणि 5 ते 6 मिनिटासाठी हे दूध असंच कमी फ्लेमवरती सोडून द्यायचं. आता मिक्सरचं एक छोटं भांडं घेतलेलं आहे. या भांड्यामध्ये 20 ते 25 काजूचे तुकडे घेते. हे काजू मी 2 तासापूर्वी पाण्यामध्ये भिजायला घातलेले होते. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर जास्त वेळासाठी देखील हे काजू तुम्ही भिजवून घेऊ शकता. फक्त हे काजूचे तुकडे चांगले भिजले पाहिजेत, कारण याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे. तर बघा थोडासा पाण्याचा वापर करून किंवा दुधाचा वापर करून या पद्धतीनं ही पेस्ट बनवून घ्यायची. हे काजू एकदम बारीक असे क्रीमसारखे वाटले गेले पाहिजेत. तर आता ही काजूची पेस्ट आपली तयार आहे. आपलं दूध बघूया. तर बघा इथं दूध देखील चांगलं दाटसर झालेलं आहे. मी मध्ये एक वेळ मिक्स करून घेतलेलं होतं, ढवळून घेतलेलं होतं. तर बघा चांगलं दाटसर झालेलं आहे दूध. आता या दुधामध्ये आपण जी पेस्ट बनवून घेतली काजूची, ती सगळी पेस्ट या दुधामध्ये घालायची. काजूची पेस्ट घातल्यामुळं या दुधाला एक चांगला दाटसरपणा येईल आणि त्यामुळंच आपल्याला कॉर्नफ्लॉवर किंवा कस्टर्ड पावडर वगैरे यामध्ये वापरण्याची गरज लागणार नाही. आता पुन्हा गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करते आणि ही काजूची पेस्ट या दुधामध्ये 2 ते 3 मिनिटांसाठी शिजवून घेऊया. ही काजूची पेस्ट या दुधामध्ये चांगली शिजली की दुधाला आणखी जास्त दाटसरपणा येईल. इथं बघू शकता काजूची पेस्ट घातल्यानंतर किती छान असं घट्ट आपलं दूध वाटतंय, छान असा दाटसरपणा आलेला आहे. आता यामध्ये घालायचं आहे केशर, एका चांगल्या रंगासाठी आणि चांगल्या फ्लेवरसाठी. तर मी अर्धा वाटी गरम दुधामध्ये काही केशरच्या काड्या घालून बाजूला सोडून दिलेलं होतं. ते केशरचं दूध आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि या केशरच्या दुधामध्ये देखील साय आहे. तर दुधावरची जी साय होती एका दिवसाची, ती सगळी साय 2 वेळा काढलेली ती या आईस्क्रीममध्येच मी घातलेली आहे. एक वेळ दुधामध्ये होती आणि एक वेळ आता या केशरच्या दुधामध्ये आहे. त्यामुळं छान क्रीमी असं आपला आईस्क्रीम तयार होतं आणि आपल्याला वेगळी क्रीम वापरण्याची गरज लागणार नाही. तर बघा हे केशरचं दूध घातल्यानंतर या आपल्या दुधाला एक छान असा रंग आलेला आहे, एक छान असा सुगंध येतो आणि दाटसरपणा तर अगदी परफेक्ट आलेला आहे. आणखी एक 2 ते 3 मिनटं फक्त हे उकळून घेऊया. त्यानंतर गॅस पूर्ण बंद करायचा. हे दूध चांगलं थंड होऊ द्यायचं. चांगलं दूध थंड झालं की अजून दाटसरपणा येतो. तर हे दूध आईस्क्रीमसाठी पाहिजे तसं तयार करून घ्यायला मला 15 मिनिटं लागले. तर आता मी गॅसची फ्लेम पूर्ण बंद करते. हे भांडं खाली उतरवून घेते आणि पूर्ण थंड होऊ देऊया हे. त्यानंतर हे दूध आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे, कारण आपल्या आईस्क्रीमला एकसारखं क्रीमी असं टेक्स्चर आलं पाहिजे, एकसारखं
क्रीमी आईस्क्रीम आपलं तयार झालं पाहिजे. तर आता थंड झाल्यानंतर या दुधाला आणखी जास्त दाटसरपणा आलेला आहे. अगदी बासुंदीसारखं दाटसर झालेलं आहे हे दूध. आता मिक्सरचं एक मोठं भांडं घेते. या भांड्यामध्ये हे सगळं दूध मी काढून घेते. एक वेळ मिक्सरला आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे, कारण त्यामध्ये जी आपण साय वापरली आहे त्या साईचं टेक्स्चर क्रीमी झालं पाहिजे. ती पूर्ण साय या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. आता यामध्येच पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे. गुळाचे मोठे मोठे खडे होते ते फोडून घेतले. तुम्हाला जसं गोड पाहिजे त्या पद्धतीनं त्या प्रमाणात तुम्ही गुळाचं प्रमाण वापरू शकता. त्यानंतर पाव चमचा वेलची पावडर वापरलेली आहे फ्लेवरसाठी. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं दूध या एका बाउलमध्ये मी काढून घेते. तुम्हाला ज्या भांड्यात आईस्क्रीम सेट करायला ठेवायचं आहे त्या भांड्यामध्ये हे सगळं दूध तुम्ही काढून घ्या. या बाउलमध्ये थोडंसं काढलं आणि थोडंसं दूध मी वेगळ्या मटक्यांमध्ये काढलेलं आहे. आता या आईस्क्रीममध्ये मी टुटी फ्रुटी घालते, कारण मुलांना खूप आवडतात टुटी फ्रुटी. जर तुम्हाला टुटी फ्रुटी घालायची नसतील तर तुम्ही ड्रायफ्रूटचे तुकडे वापरू शकता किंवा प्लेन देखील हे आईस्क्रीम ठेवू शकता किंवा चॉकलेटचे चिप्स देखील इथं वापरू शकता. तर हे टुटी फ्रुटी मी या दुधामध्ये घालून घेतलं. आता वरच्या बाजूने त्याला लीड लावायची, झाकण लावायचं जे घट्ट बसेल झाकण. जर याचं झाकण सैल असेल तर याच्यावरती तुम्ही फॉईल पेपर लावू शकता किंवा बटर पेपर, क्लीन रॅप देखील लावू शकता आणि त्यानंतर त्याला झाकण लावा, म्हणजे ते घट्ट बसेल. तर याचं झाकण घट्ट आहे तर मी कोणताही पेपर वगैरे वापरलेला नाही. आता हे आईस्क्रीम पूर्ण 8 ते 10 तासासाठी फ्रीज करून घ्यायचं आहे. तर मी फ्रीझरला 8 ते 10 तासासाठी सोडून देते. आणि आता आईस्क्रीम केलं तेव्हा रात्र होती. मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला आईस्क्रीम दाखवते. बघा, पूर्ण रात्रभरासाठी मी फ्रीझरला ठेवून दिलेलं होतं. एकदम मस्त असं सेट झालेलं आहे. आणि जे शिल्लक राहिलेलं आईस्क्रीमचं मिक्सचर होतं ते देखील या मी छोट्याशा मटक्यामध्ये ठेवलेलं होतं. तर ते आईस्क्रीम देखील बघा अगदी छान क्रीमी मस्त असं तयार झालेलं आहे. एक वेळ नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्टी आईस्क्रीम होतं. तुम्ही मार्केटमधलं आईस्क्रीम विसरून जाल, इतकं टेस्टी होतं. थोडीशी मेहनत घ्यावी लागेल, पण मेहनतीचं फळ देखील तितकंच स्वीट आणि मस्त टेस्टी मिळेल. तर एक वेळ नक्की ट्राय करून बघा. आईस्क्रीम बनवण्याची ही माझी पद्धत कशी वाटते ते कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.